पण पारूला पुरणपोळी मीच वाटणार. हा ओके. आपण भरवणार कसं आहोत? आपण फक्त वाढू शकतो. अरे हो रे, हा विचार केलाच नाही मी. बरं थांब, काहीतरी जुगाड करतो. काय जुगाड करणार आहेस मला सांगा ती. एक मिनिट जरा ऐकता का? काय ना, म्हणजे आम्ही असं ठरवलंय मी आणि दादाने की या घरातल्या स्त्रिया नेहमीच आपल्यासाठी केवढं करत असतात, बरोबर आहे? म्हणून मी आणि दादाने असं ठरवलंय की आम्ही घरातल्या बायकांसाठी काहीतरी करणार. म्हणजे आम्ही दोघं घरातल्या बायकांना एक एक घास भरवणार. येस. एक घास थँक्यूचा, हा एक घास प्रेमाचा. ओके प्रेमाचा. हा प्रिया, आज मी आणि दादा वाटणार आहोत. आले 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 लक्षात आलंय माझ्या. म्हणजे तुला प्रियाला घास भरवायचा आहे म्हणून हे सगळं चाललंय ना? बाबा काही काय बोलताय? नाही नाही तसं काही नाही, ते दादाला पारूला घास भरवायचा. काय थँक्यूचा आणि प्रेमाचा घास मला. एक मिनिट प्रीतम, काय म्हणाला सत्ता तू? हा म्हणजे मी प्रियाला कधी भरवू शकतो ना. आजची प्रमुख अतिथी कोण आहे? पारू. मग आज मी पारूला भरवणार. एक मिनिट थांब थांब थांब, नको करूये. तू आत्ताच म्हणालास की घरातल्या सगळ्या बायकांना भरवणार आहे. तुझं काय चाललंय हे प्रिया पारू प्रिया पारू? हा हो दानमिनी काकू, सुरुवात तिथूनच करणार मी. आलो. मग ठीक आहे. आलो आलो. दादा तू भरव आता. हो. मला माहित आहे हे सगळं तुम्ही का करताय ते. पण आता देवी यांसमोर तुम्ही मला घास भरवणार? कसं वाटेल ते? माझंच चुकलं, मी मगाशीच घास खायला पाहिजे होता. अरे नको नको आदित्य सर नको. मला मला अवघडल्यासारखं होतंय. समोर नका भरवू मला. ए आदित्य थांब. अरे काय? किर्लोस्कर कंपनीचा सीईओ आहेस ना तू? का असं बावट मुलकर्णीला भरवतोस? कसं असतंय ते? दामिनी काकू,
आणि प्रत्यक्ष मालकीण बाईंनी तिला पुरणपोळी वाढली आहे. मग याला घास भरायला काय हरकत आहे? आदित्य भरव घास. हं. हसून घे गालात सनईच्या ग तालात